सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आम्ही जात आहोत आता बांबू गार्डनला. आम्ही सध्या पोहोचलेलो आहोत बांबू गार्डनच्या एंट्रन्स गेटला. तर इथून एंट्री फीस आहे तुम्हाला 20 रुपये प्रत्येक व्यक्तीला. आणि तुम्ही जर आतमध्ये कॅमेरा नेणार असाल तर तुम्हाला चार्जेस पडतील 250 रुपये. इथे प्री वेडिंग शूट वगैरे खूप जास्त केले जातात म्हणून इथे फीस आहे त्याच्यासाठी. तर 250 रुपये अशी ती फीस आहे वेगळी. आणि तुम्हाला जे काही इथं बांबू गार्डनमध्ये दिसेल ते मोस्टली बांबूनेच बनलेलं आहे. हे भारतातील एकमेव असं गार्डन आहे जे की 50 एकरमध्ये आहे आणि पूर्णपणे हे बांबूनेच बनलेलं आहे. बांबूच्याच प्रजाती आहेत. एकूण 65 अशा बांबूच्या प्रजाती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. इथे जास्त करून मुलांच्या सहल येतात कारण लहान मुलांना बांबूच्या बद्दलची माहिती आहे ती पूर्णपणे इथे देता येते. म्हणून इथं पाहू शकता जी मुलं खेळत आहेत ती सगळी बांबूनेच बनलेलं आहे. खूप सुंदर असे देखावे आहेत. गार्डन सुद्धा आहे आणि हा सीसॉ पाहताय जी की मुलं खेळत आहेत हे सुद्धा बांबूने बनलेलं आहे. तर इथे जे छोटे छोटे बोर्ड्स लावलेले आहेत ते बोर्ड सुद्धा तुम्ही त्याच्यावरती माहिती आहे बांबू बद्दल की हा बांबू आणि ही प्रजाती कशासाठी आहे. खूप जास्त असे इथे लहान मुलांसाठी तर खूप सुंदर आहे कारण इथे खूप छान अशी माहिती दिलेली आहे प्रत्येक गोष्टींची. तर पाहू शकता हे पूल सुद्धा जे बनवलेलं आहे ते म्हणजे बांबूनेच बनवलेलं आहे. व्हिडिओ शूटिंगसाठी खूप छान असं लोकेशन आहे म्हणून जास्त व्हिडिओ शूट वगैरे इथे केले जातात. आम्ही इथं आलो होतो तेव्हा इथे व्हिडिओ शूट चालू होतं. प्रेग्नेन्सीचं व्हिडिओ शूट चालू होतं, मॅटर्निटी शूट. आणि इथे सहल पण आलेली आहे पाहू शकता. अशा 2-3 सहल आल्या होत्या इथे. आणि सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारं होतं हे झाड. इथे खूप जण फोटोशूट करत होते कारण खूप सुंदर असं ते झाड वाटत होतं. बांबू गार्डनमध्ये थोडंसं दूर गेल्यानंतर तुम्हाला एक कॅक्टसचं गार्डन मिळेल. तर इथे मात्र हे कॅक्टस तुम्हाला 300 प्रकारचे वेगवेगळे असे कॅक्टस तुम्हाला पाहायला मिळतील. मला प्रकार माहिती नाही की कोणता कुठला कॅक्टस आहे, बट मी सगळे हे पाहिले. आणि इथे छोटे छोटे असे बोर्ड लावलेले आहे जेणेकरून तुम्हाला इथे पाहू शकता की कुठलं कॅक्टस आहे आणि त्याची माहिती सुद्धा आहे. आणि त्यासोबत हे 2 कॅक्टस सुद्धा माझ्या व्लॉगमध्ये येत आहेत. दोनदा दोनदा तीनदा तीनदा त्यांना सांगितलं आता बाजूला जायला. तर तुम्ही पाहू शकता गार्डन खूप सुंदर आहे, व्हिजिट करण्यासारखं आहे. जे कोणी अमरावतीमध्ये असतील त्यांनी तर व्हिजिट केलं असेल किंवा केलं नसेल तर त्यांनी नक्की जाऊन व्हिजिट करा. आणखीन एक चांगली गोष्ट अशी वाटली की खूप नीट अँड क्लीन हे गार्डन होतं. कुठेही कचरा वगैरे जास्त पडलेला नव्हता. खूप सुंदर असा देखावा होता इथे. खूप छान वाटलं. आणि विशेष फोटोशूटसाठी तर खूप अतिउत्तम आहे. इथे बहुतेक काहीतरी काम चालू होतं आणि इथे काहीही दिसलेलं नाही. हे थोडंसं वेगळंसं वाटलं मला. बहुतेक इथे दुसरं काही चालू असेल काम त्यांचं. परंतु तुम्ही पाहू शकता वेगवेगळे कॅक्टस इथे आहेत आणि हे टायरने पण लक्ष वेधून घेण्यासारखे देखावे केलेत. इथून आपल्याला एक मेसेज जातो की टाकाऊपासून टिकाऊ वस्तू खूप छान अशा बनवल्या जातात. इथे मोस्टली टायरचा यूज केला. सीट्स बनवलेले आहेत बसण्यासाठी आणि पायऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत तुम्हाला चढण्यासाठी. इथे एक छोटासा पूल सुद्धा आहे जेणेकरून आपण खूप सुंदर असे फोटोशूट करू शकता. आणि इथे तुम्हाला चहा, कॉफी वगैरे इथे मिळेल तुम्हाला. बाकी गार्डनमध्ये कुठेही खाण्यासाठी काहीही नाहीये. जर लहान मुले वगैरे तुम्ही घेऊन गार्डनमध्ये येत असाल तर त्यांच्या खाण्यापिण्याची सोय तुम्ही घरूनच करून या कारण इथे काहीही खाण्यासारखं नाहीये. खूप लांब असं चालत जावं लागतं. 50 एकर म्हणजे खूप मोठा एरिया आहे. इथं पाण्याचे तलाव सुद्धा दिसला पण सध्या तो बंद होता. मला असं वाटतं की तो पावसाळ्यामध्ये चालू असेल. सध्या एंट्री बंद होती. आणि इथं तुम्ही पायऱ्या पाहू शकता किती सुंदर लक्ष वेधून घेण्यासारखे आहेत. आणि आम्हाला इथे एक शख्स मिळाले जे की आम्ही जेव्हा फिरत होतो ना त्यांचं गाणं सतत ऐकायला येत होतं. तर आम्ही तिथे जाऊन व्हिजिट केलं. तर ते आहेत राहुल गिरी नावाचे शख्स. त्यांनी खूप सुंदर गिटार वाजवत होते आणि सोबत गाणंही खूप छान असं म्हणत होते. तर आम्ही हे पाहिला देखावा कसा वाटतो काय नाही आम्हाला आणि तिथं गेलो आम्ही त्यांचं गाणं ऐकण्यासाठी. पुढे त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा मी ॲड केलेली आहे जेणेकरून तुम्हालाही त्यांचं सुंदर असं गाणं ऐकायला मिळेल. तुम्ही पाहू शकता हे कॅक्टस किती सुंदर सुंदर आहेत. आणि मी पहिल्यांदाच कॅक्टस एवढे जवळून पाहिले आणि ते एवढे सुंदर असे कॅक्टस होते. सांगना भावे खुळे का पुन्हा तुझा सवे सारे हवे प्रेमात बसले नाही सुना मेरी आई किस मोड़ पे लाई आशिकी ओ
हाय किस मोड़ पे लाए कैसे फैमिली बनाओ बस यही तो इरादा है मेरा दिल भरा अब गिरू अब तेरा दिल भरा अब गिरू अब तेरा रख करी गिरी 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 आम्ही गाणं ऐकून झाल्यानंतर थोडा वेळ तिथं स्पेंड केला आणि आता आम्ही निघालो आहेत घरी. खूप छान असं गार्डन आहे. वेगवेगळे तुम्हाला खूप काही इथे देखावे बघायला मिळतील आणि खूप सुंदर असं आहे. नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून काही लोकांना माहिती नसेल बांबू गार्डनबद्दल तर तेही जाणून घेतील. धन्यवाद.